नमस्कार मैत्रिणींनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। आज आपण काही टिप्स पाहणार आहोत जे आपल्या जेवणाची चव वाढवणार तसेच तुमच्या कामामध्ये खूप उपयुक्त ठरेल। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिली टिप आहे, कोणताही गोड पदार्थ बनवताना त्यात चिमूटभर मीठ टाका, चव आणखी छान होईल। दुसरी टिप आहे, भात शिजवताना त्या पाण्यात 1 चमचा तूप आणि लिंबाचा रस टाकल्याने तांदूळ फुलून तो पूर्ण पांढरा होईल। टिप नंबर 3 आहे, कोणत्याही ग्रेव्हीची चव वाढवण्याकरिता कांदे तळताना अर्धा चमचा साखर घाला। साखर कॅरमलाइज होईल आणि ग्रेव्हीला चांगला रंग व चव येईल। टिप नंबर 4, पुरी लाटून घ्या आणि तळण्यापूर्वी 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा, जेणेकरून तळताना जास्त तेल शोषून घेणार नाही। टिप नंबर 5, लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या बारीक चिरून 1 चमचा तेलात सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा। त्यात पाणी पिळून काढलेले दही, मीठ, चिली फ्लेक्स आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मिसळा। तुमचे हेल्दी आणि टेस्टी सँडविच स्प्रेड आणि डिप तयार आहे। टिप नंबर 6, जर ग्रेव्हीमध्ये तेल किंवा तूप जास्त झाले तर ते फ्रीजमध्ये किंवा फ्रीझरमध्ये थोडा वेळ ठेवा। वर तरंगणारे तेल स्थिर होईल आणि आपण ते सहजपणे काढून टाकू शकता। नंतर सर्व्ह करण्यापूर्वी तुमची डिश पुन्हा गरम करा। टिप नंबर 7, जर भेंडी प्रत्येक वेळी चिकट झाली असेल तर ती शिजवताना त्यात काही थेंब लिंबाचा रस टाका। त्याचा परिणाम असा येईल की चिकटपणा निघून जाईल। या व्यतिरिक्त तुम्ही भेंडी शिजवताना 1 चमचा भाजलेले बेसन देखील त्यात घालू शकता। यामुळे चिकटपणा दूर होईल आणि भेंडी देखील कुरकुरीत होईल। टिप नंबर 8, तांदूळ शिजण्यापूर्वी फक्त एकदाच धुवा। अधिक वेळा धुतला तर त्यातील व्हिटॅमिन बी हे नाहीसे होते। तसेच जर आपण भात कुकरमध्ये न लावता तसाच करणार असाल तर पाणी अगदी योग्य प्रमाणात घालावे। जास्त पाणी घातले तर भात ओतू जाऊन भातातील व्हिटॅमिन बी देखील कमी होते। टिप नंबर 9, मसाले भात तयार होत आला की समजा अर्धा किलोचा भात असेल तर 1 टीस्पून ताक, 1 टीस्पून साखर व 4 टीस्पून तूप एकत्र करून भाताच्या बाजूने सोडावे, म्हणजे मसाले भात छान मोकळा, चविष्ट आणि चकचकीत होतो। टिप नंबर 10, पोळ्यांसाठी कणिक मळताना थोडे दूध वापरावे, म्हणजे पोळ्या छान मऊ होतात। तसेच कणिक मळून झाल्यावर तेलाचा हात लावून अर्धा तास तशीच झाकून ठेवा, मग पोळ्या करा। कणिक भिजल्यामुळे सुद्धा पोळ्या छान अशा मऊ होतात। टिप नंबर 11, पोळी भाजून झाली की तिला लगेच तूप लावावे, म्हणजे छान खमंग लागते व पोळी आपली मऊ देखील राहते। टिप नंबर 12, वरण बनवण्याकरिता तुरीची डाळ शिजत ठेवताना त्यामध्ये 1 टीस्पून गोड तेल घालावे, डाळ छान शिजून येते। टिप नंबर 13, उन्हाळ्यात दूध लवकर खराब होते, तेव्हा दुधात 1 चिमूट मीठ घालावे, म्हणजे दूध बराच काळ ताजे राहते। टिप नंबर 14, दुधाचे विरजण लावताना तुरटी फिरवून विरजण लावल्यास विरजण अगदी घट्ट होते। टिप नंबर 15, घरी लोणी काढल्यावर लगेच कढवायला वेळ नसेल तर त्यात थोडे मीठ टाकून ठेवल्यास लोण्याला आंबूस वास येत नाही। आपली टिप नंबर आहे 16, चहा व कोकोत चिमूटभर मीठ घातल्यास त्याची चव जास्त मधुर लागते। टिप नंबर 17, हिरव्या रंगाचे पालेभाज्या उकडताना अथवा शिजवताना लवकर शिजावे किंवा त्याचा हिरवा रंग तसाच राहावा याकरिता भांड्यावर झाकण ठेवू नये, झाकण न ठेवता उकडावे। टिप नंबर 18, श्रीखंड शिल्लक राहिल्यास त्यामध्ये थोडेसे दूध घालून ठेवावे, म्हणजे ते आंबट होणार नाही। टिप नंबर 19, किचनमध्ये हमखास तोंडी लावण्यासाठी मिळणारा पदार्थ म्हणजे चटणी आणि लोणची। या दोन्हींचा वापर तुम्ही साईड डिश म्हणून करू शकता। मुलांच्या टिफिनमध्ये कधी पराठ्यासोबत लोणचं किंवा लोणचे पोळी असंही बदल म्हणून देऊ शकता। तसंच जामचंही ऑप्शन चांगलं आहे। टिप नंबर 20, आजकाल भिजवलेले कडधान्य बाजारात सहज उपलब्ध असतात, पण घरच्या घरी कडधान्य भिजवणं 2 मिनिटांचं काम आहे। तुम्ही तुमच्या आवडीने मूग, छोले, चणे इत्यादी मोड आणून फ्रीझरमध्ये स्टोअर करू शकता। जेव्हा तुमच्याकडे कमी वेळ असेल आणि भूक लागेल तेव्हा तुम्ही कडधान्याचं हेल्दी स्नॅक्स बनवून खाऊ शकता।
यामुळे वेळही वाचेल आणि हेल्दी आणि टेस्टी यांचं चांगलं कॉम्बिनेशनही मिळेल। तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर ग्रेस सनशाईन ब्लॉगला सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत